तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाइब्स या चॅनलवरती। तर राज्यातील शेतकऱ्यांना आता अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदान टप्पा 2 चं वितरण सध्या सुरू आहे आणि या वितरणादरम्यान विविध जिल्ह्यांसाठीची नुकसान भरपाई निधी वितरित करण्याबाबत जे हे येत आहेत आणि त्यामधूनच एक म्हणजे या 11 जिल्ह्यांसाठी नुकसान भरपाई निधी 90 कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता देणारा हा शासनाने निर्गमित केलेला आहे। तर या मधून आपण जाणून घेणार आहोत या यादीमधील 11 जिल्हे ते कोणते आहेत याविषयीची माहिती। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो आणि या चा विषय तुम्ही इथे पाहू शकता। राज्यात विविध जिल्ह्यात माहे जून 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मंजुरी देण्याबाबत। तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा विषय या चा आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा दिनांक 7 डिसेंबर 2025 रोजी शासनाने निर्गमित केलेला आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता येथे आहे प्रस्तावना। या प्रस्तावनेनंतर आपण डायरेक्टली शासन निर्णय हा पाहूया की ज्यामधून हा निधी वितरित करण्याबाबत मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर या 11 जिल्ह्यांची यादी देखील यामध्ये जोडून आलेली आहे। तर त्यामध्ये आता तुम्ही पाहू शकता शासन निर्णय माहे जून 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेतजमिनींच्या नुकसानीसाठी तुम्ही पाहू शकता हा जो निधी आहे हा निधी शेतजमिनींच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून संदर्भीय क्रमांक 2 येथील शासन निर्णयाने निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये 90 कोटी 86 लक्ष 97 हजार इतका जो निधी आहे तो वितरित करण्यास शासनाची मंजुरी ही आता देण्यात येत आहे। तर तुम्ही पाहू शकता राज्यातील असे शेतकरी की ज्यांचं शेतजमिनीचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीपोटीची जी मदत आहे ती आता शेतकऱ्यांना वितरित करण्याबाबत जो निधी आहे तो संपूर्ण निधी आता वितरित करण्यास मान्यता देणारा हा शासनाने निर्गमित केलेला आहे आणि अशी आहे यामध्ये माहिती। तर तुम्ही पाहू शकता शेतजमिनीच्या नुकसानीसाठीचा 90 कोटीचा जो निधी आहे तो आता कोणत्या 11 जिल्ह्यांसाठी वितरित करण्यात येणार आहे त्याची यादी खाली आहे ती देखील आता आपण येथून पाहूया। तर हे आहे शासन निर्णय। या शासन निर्णयाच्या खालील भागामध्येच ही यादी असते। तर तुम्ही पाहू शकता पेज नंबर 5 वरती आपल्याला ही यादी पाहायला मिळते। तर त्यामध्ये ही अशा प्रकारे यादी आहे। त्यामध्ये दिनांक 7 डिसेंबर 2025 सोबतचे विवरणपत्र आहे की ज्यामध्ये जून 2025 ते ऑक्टोबर 2025 मध्ये शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानीकरिता वितरित करावयाच्या निधीची तपशील यामध्ये आहे। या तपशिलामधूनच आपण पाहणार आहोत यामध्ये कोणत्या जिल्ह्यांचा उल्लेख केलेला आहे, कोणत्या जिल्ह्यांचा समावेश केलेला आहे की त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा शेतजमिनीचा नुकसानीचा निधी हा जमा होणार आहे किंवा वितरित करण्यात येणार आहे। त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना जिल्हा आहे, परभणी जिल्हा आहे आणि बीड जिल्हा आहे। तर या 3 जिल्ह्यांचा समावेश छत्रपती संभाजीनगर विभागातील असणार आहे। त्यामध्ये जालना जिल्ह्यासाठी कालावधी जुलै ते सप्टेंबर 2025 अशा प्रकारचा आहे। या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांसाठी हा निधी वितरित करण्यात येणार आहे आणि त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठीचा हा जिल्हा या यादीमध्ये आहे। तर शेतकरी संख्या ही देखील तुम्ही इथे पाहू शकता। आपण शेतकरी संख्या दर जिल्ह्याची पाहिली तर खालील महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी आपल्याला खूप मोठा व्हिडिओ होऊ शकतो। त्यामुळे आपण फक्त जिल्हे आणि कालावधी हेच पाहत आहोत। त्यानंतर आहे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची शेतजमीन नुकसान कालावधी सप्टेंबर 2025 शेतकरी संख्या इथे आहे। त्यानंतर बीड जिल्ह्यातील सप्टेंबर 2025 नुकसान कालावधी जी कालावधी आहे ती इथे सप्टेंबर 2025 आहे। त्यानंतर आता आपण पाहूया नाशिक विभाग। या नाशिक विभागातील जळगाव, अहिल्यानगर आणि पुन्हा अहिल्यानगर। तर जळगाव जिल्ह्यातील नुकसान कालावधी ऑगस्ट 2025, अहिल्यानगर मधील मे 2025 आणि अहिल्यानगर पुन्हा सप्टेंबर 2025। तर या कालावधीमधील झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीच्या नुकसानीपोटी त्यांना हा निधी वितरित करण्यात येणार आहे। त्यामुळे या जिल्ह्यांचा उल्लेख या यादीमध्ये आहे। त्यानंतर आता आपण पुढील विभाग हा पाहूया। त्यानंतर येतो पुणे विभाग। सोलापूर, पुणे, सातारा, सांगली या 4 जिल्ह्यांचा समावेश या यादीत आहे। त्यामध्ये कालावधी सोलापूरचा सप्टेंबर 2025, त्यानंतर पुणेचा जून व सप्टेंबर 2025, सातारा ऑगस्ट 2025 व सांगली ऑगस्ट 2025 अशा प्रकारचा कालावधी आहे आणि शेतकरी संख्या किती आहे ती देखील येथे देण्यात आलेली आहे, ती देखील तुम्ही इथून पाहू शकता। त्यानंतर येतो पुढील विभाग तो म्हणजे कोकण विभाग। त्यामध्ये
रायगड हा जिल्हा आहे. या रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऑक्टोबर 2025 कालावधीमध्ये झालेली शेतजमिनीची नुकसान त्यापोटी नुकसान भरपाई ही दिली जाणार आहे. आणि या सर्व ही जी आत्ताच आपण यादी पाहिली आणि हे जे 11 जिल्हे पाहिले, या सर्वच 11 जिल्ह्यांसाठी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी की ज्यांच्या शेतजमिनीचं नुकसान हे अतिवृष्टी असेल, पूर असेल व इतरही नैसर्गिक आपत्तीमुळे झालेलं असेल, त्यांच्यासाठी 90,86,97,000 एवढा निधी हा वितरित करण्यास या शासन निर्णयामधून मान्यता ही आता दिलेली आहे. आणि दिलेल्या मान्यतेनुसार लवकरच या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये किंवा त्यांना हा जो नुकसान भरपाईचा जो निधी आहे, अनुदान आहे, ते लवकरच जमा होणार आहे. अशा प्रकारची देखील माहिती ही आपल्याला या शासन निर्णयामधून पाहायला मिळते. तर ही होती या शासन निर्णयामधील संपूर्ण सविस्तर माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.